मित्रांनो, लोहगडावर एक दुर्दैवी घटना घडली आणि अख्ख्या सोशल मीडियावर लोहगडाविषयी असंख्य मीम्स व्हायरल व्हायला लागले. लोहगड हा फक्त एक किल्ला नाही तर स्वराज्याच्या रक्तरंजित इतिहासाचा साक्षीदार आहे. लोहगडावर स्वराज्याच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. त्यामुळे लोहगडाविषयी कोणतीही चुकीची माहिती पसरवण्याआधी थोडा विचार करा आणि एकदा लोहगडाविषयीचा थोडक्यात इतिहास बघा. लोहगडचा किल्ला पूर्णपणे मातीच्या तोफांनी बांधला आहे. या किल्ल्यात लोखंडाचा थोडासाही वापर केला जात नव्हता. यामुळेच याला भारताचा अजय किल्ला आणि सर्वात शक्तिशाली किल्ला असे म्हटले जाते. असे मानले जाते की हा तोच किल्ला आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपला खजिना ठेवत असत. लोहगड किल्ल्याची मुळे त्याच्या शेजारच्या विसापूर किल्ल्यामध्येही आढळतात. लोहगडावर अनेक राज्यांनी राज्य केले, जसे की बहामनी, निजाम, मुघल, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आणि मराठे. 1648 मध्ये शिवाजी महाराजांनी तो किल्ला ताब्यात घेतला, पण 1665 मध्ये पुरंदरच्या तहामुळे शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघल साम्राज्याच्या ताब्यात द्यावा लागला. शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये या किल्ल्याचा पुन्हा मराठा साम्राज्यात समावेश केला आणि आपला खजिना ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला. पेशवाईच्या काळात नाना फडणवीसांनी काही काळ त्याचा वापर करून किल्ल्याच्या आत अनेक बांधकामे करून घेतली. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.